स्थानिक प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो. राजू शेठ तसे आम्ही संपर्कात असतो नेहमी स्थानिक प्रश्नांसाठी. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज या पुलाची पाहणी गेल्या 7 वर्षापासून राजू पाटील देखील याचा फॉलोअप करताय. आम्ही देखील फॉलोअप करतो की कधी होणार. परंतु हा पूल होत असताना गेली 7 वर्ष वारंवार सत्ताधारी पक्षांकडून आश्वासन दिले गेले. आज 31 तारखेला या पुलाचं काम पूर्ण होणार आणि लोकांसाठी सुरू होणार ते बघण्यासाठी आज इथे आम्ही आलो होतो. पण इथे उद्घाटनाला कोणीही दिसलेलं नाही. स्थानिक आमदार नाही, स्थानिक नेते नाही, इथे कोणी दिसलेलं नाही. आणि मग राजू पाटलांना मी फोन केला की साहेब तुम्ही पण या, आपण पाहणी करू एकत्रित. आणि बघितलं तर पुलाचं काम अजून 2 महिने काही पूर्ण होत नाही अशा पद्धतीने दिसतंय. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं की या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल इथे कोणाचंही लक्ष नाही. सगळे वाऱ्यावारे तुम्ही मानपाडा रोड बघा, पलावा जंक्शन बघा, त्याच्यानंतर डोंबिवलीतले रस्ते बघा. डोंबिवलीमध्ये टिळकनगर सारख्या भागामध्ये देखील पाणी भरलं होतं. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत त्यांना पक्षफोडीशिवाय दुसरं काही दिसत नाही. फक्त